आणि इथे सगळ्या डाळी आहेत ना आपल्या, बरोबर? डाळ आणि हा एक फायदा आहे बायको बरोबर व्लॉगिंग करण्याचा. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. काय चाललंय, काय करते? बॅग हवी आहे आईला जरा. आई जाते बाहेर ना, ही स्कूटरला अडकवायला बरी पडते. जरा इथे वरती ठेवलेली. आई ग ही बघ, हीच ना? हा बरी पडते स्कूटरला लावायला. कुठे चाललात? अरे जरा थोडस शॉपिंग. काय काय मला केमिस्ट कडे जायचंय परत औषध घ्यायला. बघ आजी अब्बा चालले. राहू करतोय अभ्यास. तू चाललायस का? जातोयस तू आजी अब्बांबरोबर? जा. आज राहूला कोल्ड कॉफी पिण्याचा मूड आला होता, सो अंकिताने कोल्ड कॉफी केली होती मगाशी आणि आमच्यासाठी चहा केला होता. चहा सुद्धा आमचा पिऊन झालाय. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली आहे. जरा आई बाप्पा बाहेर जात आहेत, सो जरा काही काही बॅग्स हव्या होत्या त्या वरनं काढून दिल्यात. राहू पण आता म्हणतोय की मी जातोय, सो पटकन मी आता त्याला तयार करतेय. बाकी रुटीनची कामं आहेतच सगळी. पुष्कळचं सुद्धा आता ऑफिस सुरू होईल. आता वेळ आहे पण ना अजून? वेळ आहे अजून 2 तास आहेत. चलो मी पटकन ना राहूला तयार करते आधी. तो पण जातोय म्हणाला ना. हे काय आहे? गोल. काय केलंय पण ते गोल? अरे ते स्कूल मध्ये आज असं ड्रॉ करायला दिलेलं का राहू? हे बघ असं 9 काढलेले. 1 2 3 असे 4 5 6 7 8 9. पण टीचरने काय सांगितलं? काय आहे ते? ड्रॉ द सर्कल्स अँड कलर इट. Draw the circles द सर्कल इनसाइड. लवकर आवर, आजी आबा थांबले तुझ्यासाठी. आणि हे बाकीचं मी आता अभ्यासाचं असंच ठेवते. आल्यावरती अभ्यास कंप्लीट करायचा आहे. राहू ही कॅप मिळाली का तुला वेलकमची? हा मिळाली. फर्स्ट डे ऑफ स्कूलला मिळाली ना. राहू रेडी? चल आजी अब्बा पण रेडी. रेडी? हो. राहू रेडी. छत्री घेतली मी. मग चालेल ना? घालून ठेवू. हा म्हणजे पाऊस आला तर काही प्रश्नच नाही. पाऊस हे बघ, पाऊस पडत नाहीये राहू. आता आला ना तर आजी तुला घालू शकते ना. अगं पण पावसात एवढं थांबणार ना मी. आता पडणार तर नाहीये 100%. बघ काळे ढग वाटतंय. बघ काळे ढग आहेत का बघ. नाही आता पडणार नाही. तुम्ही जाऊन या तोपर्यंत पटकन. पावडर इथे राहतो आणि पाण्याची बाटली पण देते. थांब, पाणी पण देते ना बरोबर त्याला. का तहान बिहान लागली तर लागते ना, कारण बाहेर गेला की तहान. राहू हे एक दप्तर झालं तुझं. कुठे एवढं लांब थोडी चाललंय, इथे तर जात आहे. अरे पण तहान लागली ना आजीच्या मागे लागेल पाणीला. तेच. हा आणि आजीच्या मागे लागेल. माईने बाटली करेल, आजीला हैराण करेल. नाही आणि तेही विचारतो तू आता बिस्लरी घेशील ना मला विचारतो. बिस्लरी. चलो बाय बाय राहू. काय करा मला ते शूज घाल, रेनीचेच घाल. हेच घाल, रेनीवालेच घाल. चला गेला. सो राहू आणि आजी आब्बा मस्त बाहेर गेलेत. बरंच काही काही सामान सुद्धा आणायचंय आणि आता कोणी नाही आहे. सो घरावरती एक पटकन हात फिरवून घेते. संध्याकाळची वेळ आहे, दिवे लागण्याच्या आधी जरा घर आवरून घेते. कसं राहू खेळत असतो, आमचा सुद्धा वावर असतो. जरी घर लावलेलं असलं तरी वस्तू इकडूनच्या तिकडे जातच असतात. किचनमधली सुद्धा कामं आहेत. सो एक एक ती मी आता करायला घेतेय. भांडी बरीच झाली परत. आत्ताची चहाची झाली आणि दुपारच्या लंचची आता मी सगळे एकत्रच घासून टाकते पटकन. ए बापरे, अजून इथली लावायची राहिली. मग ही पाहिलीच नाही. ही आता लावते ना सगळी पटापट आणि मग ही घासते, म्हणजे मला ते रिकामं मिळेल सगळं. आज सगळे कुकर पण घासतेत ना, म्हणून खरं तर ती जास्त दिसत आहेत भांडी. मोठे दिसतात कुकर. आणि मी कुकर लावतीये. सो मी परत एकदा सांगते, मला खूप कमेंट्स येतात. बरोबर आहे, नवीन व्ह्युअर्स जॉईन होतात. सो मला भरपूर प्रश्न येतात, अंकिता तुझ्याकडे जे काही कुकर्स आहेत, जे तिन्ही कुकर्स, ते कोणते आहेत आम्हाला सांग. आता मी खरं तर बरेच वेळा सांगितलंय, पण तरी जे नवीन व्ह्युअर्स आहे त्यांना सांगते. हा जो छोटा कुकर आहे जो आम्ही रिसेंटली घेतलाय, हा 2 लिटरचा आहे, बटरफ्लाय कंपनीचा. त्यानंतर आमचा हा जो सगळ्यात मोठा कुकर आहे हा प्रेस्टीज कंपनीचा आहे, 8 लिटरचा. आणि ह्याच्या जी मधली साईज आहे ती ही आहे, 3 लिटरचा कुकर आहे. हा सुद्धा प्रेस्टीज कंपनीचा आहे. आणि तिन्ही कुकर व्हेरी युजफुल आहे. म्हणजे आता आम्ही तिघांचं आमचं वरण भात आणि अजून जर काही लावायचं असेल नॉर्मल, सो हा मोठा कुकर उपयोगाला येतो. छोटासाच काहीतरी करायचंय राहू पुरता किंवा 1-2 माणसंच आहेत, सो हा उपयोगी येतो.
आणि हा जो कुकर आहे उसळी आहे किंवा काही शिजवायचे सो हा उपयोगी येतो. सो असे तिन्ही कुकर व्हेरी युजफुल आहेत. सो रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला मी दिलेला आहे तिन्ही कुकर्सचा. तुला चॅलेंज देऊ का? दे ना, काय करू सांग. बघूया किती वेळात लावते भांडी. चल, timing मजा लावा. केली. मला आता सवय आरामात झाली. लाव. आरामात. तेच म्हणून तुला जाम सवय पटापट लावून देते. पटापट लावून होतात भांडी. जागा माहिती आहेत ना आता मला कुठे काय लावायचे. मी लावायला घेतलं तर 2-4 तास लागतील. पण नाही, एकदा तुला माहिती झालं ना. पण मला माहितीच नाहीये कुठे काय आहे. सुरुवातीतून होईल की कुठे काय ठेवलं, काय ठेवायचं. पण तरी तसं तुला आता बरंच माहिती झालंय ब्लॉग शूट करून की काय बऱ्यापैकी. कुठे ठेवलंय त्याच्यामुळे. मला माहितीये चमचे वगैरे इथे हा, आहेत. चमचे इथे. खाली डिश वगैरे आहेत Yes, राईट. yes, इथे perfect. गॅस आहे. Yes, त्याच्यानंतर इथे वाटे आहेत राईट. yes, correct. इथे आपले ग्लास आहेत. No, wrong. ग्लास इथे- याच्यात असतात हा, याच्यात. हा इथे ग्लास असतात. हा. आणि इथे कुकर आहेत. आताच दाखवलंस तू Yes, बरोबर ना. yes. हा, म्हणजे बऱ्यापैकी तुला बऱ्यापैकी माहिती आहे. माहिती इथे आहे. काय आहे? अच्छा हे सगळं Okay. आपलं तांबण वगैरे ठेवतो तसं. हा बरोबर आहे. म्हणजे थोडस आहे लक्षात, पण थोडंसं तरी वेळ लक्षात आहे लागेल तुझ्या. पटकन. हा इथे राऊचे डब्बे वगैरे सगळे. आणि इथे औषध आहेत राईट. Yes, हे लक्षात आहे औषधं. थोडं. हा खण माझ्या पक्क्या लक्षात आहे. कशामुळे सांग? भाजलेले दाणे आणि सुपारी, बडीशोप, बडीशोप. त्याच्यामुळे लक्षात आहे थोडं. अरे सारखा उघडला जातो. काल सकाळी मी राऊचा टिफिन करताना म्हटलं डब्बा तर भरलेला होता, रिकामा कसा झाला एवढा. ते मला माहितीये तुझी Actually जागा असं म्हणतात, किती. पण जास्त पण चांगले नाहीत ना. पण दाणे थोडस काय. गुळ पित्त शेंगदाणे होतं खावेत. थोडं. नाही, गुळ हा, शेंगदाणे गुळ. खायचे पण मी थोडेसे. असेच घेऊन खातो. आणि इथे सगळ्या डाळी आहेत ना आपल्या बरोबर. डाळ आणि Yes. हा. हे बघ, इथे सगळ्या गूळ डाळी आहे, आहेत. डाळ आहे right. ते आणि लक्षात आहे थोडं. हे जे सगळे डबे आहेत ना स्टीलचे, हा. त्यात सगळे पोहे प्रकार आहेत आणि एका Okay. ह्याच्यात सगळे मसाले आहेत. तिखट, गोडा मसाला, मालवणी मसाला, ते सगळं तिथे ठेवलंय आपण. इथे ना हा, इथे सगळे. म्हणजे ब्लॉगिंगचा फायदा झाला तर थोडासा मला. क्या बात आहे, व्हेरी गुड. हो, ऍटलीस्ट तुला किचन आता- ऑर्गनायझेशन कळलं थोडं. हो, जे माहितीच नव्हतं हो, अगदी काय, काहीच त्याच्यात नव्हतं आता तुला व्यवस्थित सगळं माहितीये की कुठे काय आहे. येस. तर हा एक फायदा आहे बायको बरोबर बायको बरोबर. करण्याचा. येस येस. शेंगदाण्याची तू आठवण केलीस ना. सो अनुष्का ताईंची मला कमेंट होती की अंकिता तू पोहे बनवतेस किंवा आमटी बनवतेस किंवा कुठलाही पदार्थ बनवतेस त्यात शेंगदाणे तू कशा प्रकारे यूज करते. सो असे रोस्टेड शेंगदाणे मी इथे करून ठेवले. मी दाणे भाजून ठेवते, अर्धा दाण्यांचं मी कूट करून ठेवते आणि अर्धे दाणे असे डब्यात ठेवते. खिचडी असेल, मग पोहे असेल, उपमा असेल, मग त्यात सगळ्यात मी हे भाजलेले दाणे वापरते. छान लागतात आणि ते मस्त मस्तच लागतात. कच्च्या दाण्यांपेक्षा हे चांगले. आणि कसं कच्चे दाणे जरा फ्राय करत राहायला लागतात ना आपल्याला, मग त्याच्यापेक्षा भाजलेले असतील तो पदार्थ सुद्धा पटकन होऊन जातो, कारण जास्त भाजायला लागत नाहीत ते. चहा बराच उरला होता का ग आज? नाही कलर बघ कसा आलाय त्या पाण्याला. मग चहा नाहीये ह्याच्यात. जेव्हा शेवटचं चहा पावडर उरते ना, तर ती बेसिन मध्ये अडकायला नको म्हणून मी पाणी घालून गाळून घेते. अच्छा. त्याचा कलर त्या भांड्यांमध्ये प्रॉपर डार्क कलर आलाय चहाचा. उकळलेला चहा हो. त्याच्यात टाकला. तो तुम्ही बघू शकता अंकिताचं स्किल. बघता बघता तिने भांडी लावून पण घेतली आहेत. आणि मी भांडी जेव्हा घासते ना तेव्हा ठेवताना पण असे ऑर्गनायझर्स ठेवते. चमचे तर चमचे, म्हणजे सगळे काढले की चमचे. आता या छोट्या ताटल्या आहेत ना, सो तुम्ही इथे बघू शकता की मी सगळ्या छोट्या ताटल्या या पाटीमध्ये एकाच साईडला ठेवल्यात. म्हणजे तिकडनं उचलल्या की लगेच इथे लावून ठेवते मी. मला लावायलाही पटापट एकदम सोपं जातं. किंवा आता ही भांडी एका साईडला सगळी ठेवते, घेतली की पटापट लावली जातात. धूळ बघ याला किती लागली आहे. आज सकाळी काही मी पुसलं होतंस काय? फॅन पुसले अच्छा. सगळे. बापरे, सतत चालू असतात ना रे. हो. ती जळमटाई ह्याच्यावरती बसतात. पण ना हे निघतं असंच्या असं धुवायला टाकते आता. मस्त साबणाच्या पाण्यात भिजत घातलं ना हा. की स्वच्छ निघतं. मग बरं आहे. बरं, एकदम सोपं. एवढंसं जरी साबणाची पावडर टाकली ना हा. आणि त्याच्यात भिजत घालायचं आणि थोड्या वेळाने धुवून टाकेन. आता अशीच बरीच छोटी छोटी कामं असतात ना तुमची बरी. केवढी अरे आता ह्याच्यात टाकते. हे बघ मला चुरचुरतं असं हाताला. चल आता डॉक्टरकडे जाऊन घ्या. खूप असं होतं. ती म्हटलं ना पाण्यात हात नाही घालायचा, हा. तरी तो जातो तरी आई म्हणते अंकिता भांडी तू घासू नको, मी घासते. पण आता तरी छोटं मोठं करताना जातो. आता पण बघ माझ्या लक्षात नाही राहिलं या हाताने भिजत घालायचं. हो. पटकन या हाताची सवय झाली. आणि आता काय ना त्याला बँडेड पण नाही लावता येते मला, कारण ते फुटलंय सगळं. चिरलं जरा गेलंय ते. हा चिरलं. आणि ऍक्च्युली त्या चीर जी झाली आहे ना त्याला जरा झोंबतं. हे लावलं ना काल, व्यवस्थित लागलं हे. मस्त मस्त बसलं ते. चल किचन झालं आवरून.
बेडरूम पण झालं. हॉलमध्ये सुद्धा एक हात घेते फिरवून. हे ऍक्च्युली हॉलमधलं कितीही आवरलं तरी राहू आल्यानंतर लगेच उड्या मारतो, पण जरा आपलंच आत्मिक समाधान की छान घर आवरलेलं आहे. सो जरा एक झटकून हात फिरवून घेते ह्याच्यावर. एक शेड वेगळी आली माहितीये ना. ही बा ही अशी मोरपिशी टाईप आहे आणि बा ग्रे कलर आहे. पण आम्ही म्हटलं त्या दिवशी काय झालं, तिथे 4चाच सेट होता आम्ही जेव्हा घेतले तेव्हा. पण मग आता ह्याला मॅचिंग पाहिजे ना काहीतरी, तर पटकन हा दिसला. म्हटलं चल मध्ये उशी ठेवली तरी काय कळत नाही. पण म्हणजे एकच आहे हा, एकच मध्ये ठेवायचा. थोडा ब्लूइश आहे. हा थोडासा ब्लूइश आणि ते प्रॉपर ग्रे. पण कळत नाही असं. पण हे बघ ना, ही जी याची बॅक साइड आहे ना, ह्याला बघ ते मॅच होतं, म्हणून मग आम्ही तो घेतला. सारखी एकच होते ना. आणि राहून असला ना की जरा हे करता येतं, अजिबात नाही, उड्या मारतो सगळ्या. आणि तो गेला सकाळी पण आज शाळेतनं येईपर्यंत तो एवढं छान सगळं आवरून ठेवलेलं. आता बघ लगेच मस्ती त्याची. अशा प्रकारे मस्त घरावरती एक हात फिरवून झालाय. आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं की घर तसं आवरलेलंच असतं, कारण सकाळी उठल्यापासून आपण सगळं आवरून ठेवत असतो. पण तरी एक जरा संध्याकाळ झाली की आपलं असतं की नको हे जरा आवरून ठेवूया. किचनमध्ये थोडीशी कामं असतात. मला बेडरूम आवरून घ्यायचं होतं कारण राहू अभ्यासाला बसलेला, मध्येच बाहेर गेला, तो सगळा पसारा होता. सगळं छान आवरून झालंय. मी सुद्धा पटकन फ्रेश होते कारण देवाला दिवा लावायची वेळ झाली आहे आणि तोपर्यंत राहू वगैरे येईलच. सो पटकन मी आता फ्रेश होते. आले वाटतं हे ब्लॉग एंड करूया. मी सुद्धा ऑफिसला बसतोय आता. हो चल, मी पण डिनरची तयारी करते. पडत होता बरं झालं ना तिला रेनकोट बरोबर तुला. आणि आता उत्साह गाणं गाणं. लगेच रेनकोट घाला.